अतिशय महत्त्वपूर्ण हेल्थ टिप्स वेळ काढून नक्की ऐका. कोणतीही आंबट वस्तू खाल्ल्यानंतर पाणी पिल्याने पोटात सूज येऊ शकते. नंबर 2, चिंच आणि आलूचे पाणी वापरा. यामुळे तुमचा चेहरा साफ होऊन मुरुमाच्या समस्यापासून सुटका मिळते. नंबर 3, तोंडात आंब्याची पाने चावून बारीक करा आणि नंतर ती पेस्ट दातांवर घासा. काही वेळाने दात चमकू लागतील. केमिकलने दात साफ करू नका, नाहीतर दात खराब होतील. नंबर 4, खूप गरम कॉफी किंवा चहा पिल्याने पोटातील नसा आकुंचन पावतात. नंबर 5, कांद्यासोबत दुधाचे सेवन कधीही करू नका. हे शरीरात विष यासारखे काम करते. दूध आणि कांदा एकत्र खाल्ल्याने त्वचेचे अनेक आजार होऊ शकतात. नंबर 6, दुधासोबत आंबट किंवा लिंबू खाऊ नये. ते खूप हानिकारक असते. दोन्ही एकत्र सेवन केल्याने ॲसिडिटी व्हायची शक्यता असते. नंबर 7, दिवसा कधीही बसताना पाठीचा पोस्टर बरोबर ठेवावा. यामुळे पाठदुखीची समस्या होणार नाही. नंबर 8, खाण्यापिण्याच्या कोणत्याही गोष्टी जास्त गरम असल्यास प्लास्टिकच्या कोणत्याही भांड्यात ठेवू नका. त्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. कारण गरम वस्तू टाकल्याने प्लास्टिक वितळू लागते, जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. नंबर 9, जास्त टेन्शन घेतल्यामुळे रक्त घट्ट होते आणि रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. यामुळेच जास्त टेन्शन घेतल्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. नंबर 10, कांदा नियमित खाण्याची सवय लावा. यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे बंद होतात. नंबर 11, पांढऱ्या कांद्याचा रस केसांना लावल्याने केस गळती थांबते. नंबर 12, पाय दुखणे किंवा न्यूकोरियापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी रोज सकाळी 7 ते 8 बदाम काही दिवस सतत खावे. नंबर 13, मोहरीचे तेल केस लवकर पांढरे होण्यास प्रतिबंध करते. ते केस लवकर पांढरे होऊ देत नाही. नंबर 14, दुधात मध मिसळून पिल्याने दृष्टी सुधारते. नंबर 15, अश्रू रोखून ठेवल्याने डोकेदुखी, राग आणि रक्तदाबाचा त्रास होतो. नंबर 16, कोणताही रस जास्त वेळ ठेवल्यानंतर त्याचा वापर करू नये. कारण रसाची चव कडू होऊन शरीराला हानिकारक असतो. नंबर 17, ज्यांना पचनाचा त्रास आहे त्यांनी उसाचा रस रोज प्यावा. नंबर 18, केस लवकर वाढण्यासाठी आणि पांढरे न होण्यासाठी केसांना भोपळ्याची उकडलेली पाने लावावी. नंबर 19, कारल्याचा रस रोज पिल्याने चेहऱ्यावर डाग आणि पिंपल्स कधीच वाढणार नाही आणि चेहरा स्वच्छ होईल. नंबर 19, मूळ व्याध्याची समस्या असेल तर रात्री झोपण्यापूर्वी 11 मनुके पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी मनुके खा आणि पाणीसुद्धा प्या. असे काही दिवस सतत केल्याने तुमची मूळ व्याधाची समस्या दूर होईल. नंबर 20, काळ्या मनुकामध्ये भरपूर लोह असते. ते खाल्ल्याने केस गळती थांबते आणि आतडे शुद्ध होतात. आणि नंबर 21, बदामाचे तेल लावल्याने मेंदू मजबूत होतो. मित्रांनो, आजचे हेल्थ टिप्स तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल, आपला व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद.